बी.कॉम भाग 2 मॅक्रो इकॉनॉमिक्स या पहिल्या युनिटमध्ये आपण प्रकरण 2 राष्ट्रीय उत्पन्न हे पाहतोय. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना कोणत्या ते आपण यापूर्वी पाहिले की राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या संकल्पना आहेत त्या म्हणजे GDP एकूण देशांतर्गत उत्पादन, GNP ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, त्यानंतर 3 म्हणजे नेट नॅशनल प्रॉडक्ट निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP. चौथी संकल्पना आपण पाहिली ती म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न पर्सनल इन्कम PI. आता यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची 5वी जी संकल्पना आहे ती आहे डिस्पोजेबल इन्कम DI. डिस्पोजेबल इन्कम म्हणजे खर्च करता येण्याजोगे उत्पन्न होय. खर्च करता येण्याजोगे उत्पन्न किंवा व्ययशक्य उत्पन्न. व्यय म्हणजे खर्च, व्ययशक्य उत्पन्न किंवा व्यययोग्य उत्पन्न किंवा विनियोगयोग्य उत्पन्न. या नावावरूनच हे स्पष्ट होते की व्यक्तीला मिळणाऱ्या उत्पन्नाचा जो भाग त्याला प्रत्यक्षात खर्च करता येतो त्यास व्ययशक्य उत्पन्न असे म्हणतात. व्यक्तीला याचा अर्थ असा की व्यक्तीला जेवढे उत्पन्न मिळते ते सर्वच्या सर्व उत्पन्न व्यक्तीला खर्च करता येईल असे नाही, कारण त्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रत्यक्ष कराची रक्कम वजा करावी लागते आणि म्हणून इतर काही वजावटी आहेत, इतर काही खर्च आहेत आणि त्यानंतर मग शिल्लक राहिलेले उत्पन्न हे त्याला खर्च करणे शक्य असते. आणि म्हणून प्रत्यक्ष कर आणि इतर काही वजावटी आहेत, विम्याचे हप्ते आहेत, त्या व्यक्तीला आपल्या उत्पन्नातून भरावे लागतात. इतर काही कंपल्सरी देणे आहेत, काही सक्तीची बचत आहे आणि यातून जे उत्पन्न शिल्लक राहील त्या उत्पन्नापैकी काही रकमेची बचत केली जाते. म्हणजे भविष्यकाळासाठी दूरदृष्टी म्हणून भविष्यकाळात उपयोगी ठरेल एवढी रक्कम लोक चालू उत्पन्नातून बाजूला काढतात, त्याला बचत असे म्हणतात. म्हणजे व्यक्तीला मिळालेल्या व्यक्तिगत उत्पन्नातून प्रत्यक्ष कराची रक्कम आणि इतर रक्कम वजा करायची, शिवाय बचत ही व्यक्तीला करावी लागते. आणि म्हणून प्रत्यक्ष उपभोगासाठी व्यक्तीला फार थोडी रक्कम खर्च करण्यासाठी उपलब्ध होते आणि म्हणून व्ययशक्य उत्पन्न या नावातच आहे खर्च करता येण्याजोगे उत्पन्न, डिस्पोजेबल इन्कम. कराची रक्कम वजा केल्यानंतर आणि इतर काही वजावटी केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते ती व्यक्तीला खर्च करण्यासाठी उपलब्ध असते. किंवा सूत्ररूपानं असेही स्पष्ट करता येते की व्ययशक्य उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक बचतीची रक्कम. हे बचतीची रक्कम आणि उपभोगावर केलेला खर्च यांची जर बेरीज केली तर व्ययशक्य उत्पन्न आपल्याला स्पष्ट होते. हे समीकरणाच्या स्वरूपात असे मानले जाते की Y = C+S. C फॉर कन्झम्शन अँड S फॉर सेविंग, Y फॉर इन्कम, नॅशनल इन्कम. उपभोग खर्च आणि बचत यांची बेरीज केली असता व्ययशक्य उत्पन्न समजते. व्ययशक्य उत्पन्नावरून आपल्याला प्रत्यक्ष करांचा भार कोणावर किती पडतो ते समजून येते आणि देशातील नागरिकांच्या खरेदी शक्तीची आपणास कल्पना येते. त्याचबरोबर नागरिकांच्या राहणीमानाची आपणास कल्पना येते.
जेव्हा किमती वाढतात तेव्हा व्यय शक्य उत्पन्न कमी होते आणि म्हणून व्यय शक्य उत्पन्नाची संकल्पना ही महत्त्वाची आहे. त्यानंतरची संकल्पना 6वी संकल्पना ती म्हणजे दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम, PCI. याचं समीकरणाच्या स्वरूपात जर सांगितलं तर दरडोई उत्पन्न बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिले देशाची लोकसंख्या, यावरून आपल्याला दरडोई उत्पन्न समजते. दरडोई उत्पन्न ही देशातील लोकांच्या उत्पन्नाची एक सरासरी आकडेवारी असते. त्यामुळेच दरडोई उत्पन्नावरून आपल्याला देशातील नागरिकांचे सरासरी उत्पन्न किती आहे हे कळते. अर्थात व्यक्तिगत उत्पन्न हे दरडोई उत्पन्नापेक्षा जास्त असू शकते किंवा कमी असू शकते. देशातील नागरिकांच्या राहणीमानाच्या दर्जाची कल्पना येण्यासाठी दरडोई उत्पन्न ही संकल्पना उपयुक्त ठरते. तसेच दरडोई उत्पन्नावरून देशाच्या आर्थिक विकासाची, आर्थिक वाढीची आपणास कल्पना येते. दरडोई उत्पन्न हा एक आर्थिक विकासाचा मापनदंड समजला जातो. उदाहरणार्थ भारताचे दरडोई उत्पन्न आणि अमेरिकेचे दरडोई उत्पन्न यांची तुलना केल्यास अमेरिकेतील नागरिकांचे दरडोई उत्पन्न हे जास्त आहे आणि भारतातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न हे कमी आहे. आणि म्हणून दरडोई उत्पन्नावरून वास्तव ते परिस्थितीची आपल्याला कल्पना येते. जेव्हा किमती वाढतात, चालू किमतीनुसार दरडोई उत्पन्न आणि स्थिर किमतीनुसार दरडोई उत्पन्न हे मोजता येते. आणि म्हणून दरडोई उत्पन्न हा आर्थिक विकासाचा एक मापनदंड समजला जातो. त्या आकडेवारीवरून आपल्याला दोन देशातील नागरिकांच्या राहणीमानाची आपणास कल्पना येते. आणि म्हणून दरडोई उत्पन्न ही संकल्पना अर्थशास्त्रात महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा प्रकार 7वा तो म्हणजे नॅशनल इन्कम ॲट करंट प्राईस आणि 8वा प्रकार म्हणजे नॅशनल इन्कम ॲट कॉन्स्टंट प्राईस. 7वा प्रकार आहे चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न. जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी मोजत असताना चालू किमतीनुसार ती मोजता येते. म्हणजे पैशात राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. एका विशिष्ट वर्षात देशातील अंतिम वस्तू आणि सेवांचे पैशात व्यक्त झालेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. जेव्हा एखाद्या वर्षातील उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांना त्यांच्या चालू किमतीने भागले असता, चालू किमतीने त्यांना गुणले असता जी आकडेवारी मिळते ती चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न होय. या उलट एखाद्या वर्षातील उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांना स्थिर वर्षातील किमतीने गुणले असता त्याला स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न चालू किमतीनुसार जर काढायचं असेल तर उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांना चालू किमतीनुसार गुणले जाते. त्याला चालू किमतीनुसार करंट प्राईस, नॅशनल इन्कम ॲट करंट प्राईस असे म्हणतात. आणि जर स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न काढायचं असेल तर 8वा प्रकार हा नॅशनल इन्कम ॲट कॉन्स्टंट प्राईस. स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न काढत असताना हे साधारणतः ज्या कालावधीतील आपण राष्ट्रीय उत्पन्न विचारात घेणार आहोत त्या साधारण 10 वर्षाच्या काळातील ज्या एखाद्या विशिष्ट वर्षात किमती तुलनेने स्थिर राहिलेले आहेत असे वर्ष निवडले जाते आणि त्या वर्षातील किमतीनुसार वर्तमान काळातील देशाचे राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते. त्याला स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात.
ते ज्या वर्षात देशामध्ये म्हणजे दुष्काळ पडलेला नाही, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ अशा प्रकारची काही संकट आले नाहीत, असं एखादं स्थिर किमती असणारं वर्ष निवडलं जातं आणि त्या किमतीनुसार मग राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारीही प्रसिद्ध केली जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचे साधारणतः या प्रमुख 8 संकल्पना आहेत, त्या आपण पाहिलेल्या आहेत. एक म्हणजे GDP, एकूण देशांतर्गत उत्पादन. हे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत ज्या वस्तू, अंतिम वस्तू व सेवांचे उत्पादन झाले आहे त्याचे पैशातील मूल्य म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन होय. यामध्ये देशातल्या नागरिकांनी मिळवलेले उत्पन्न आणि आपल्या देशात राहिलेल्या परकीय नागरिकांनी मिळवलेल्या उत्पन्नाचाही समावेश होतो. आता GNP, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, एकूण राष्ट्रीय उत्पन्नात आपल्या देशातील नागरिकांनी मिळवलेल्या उत्पन्नाचा समावेश केला जातो. त्याशिवाय आपल्या देशातील नागरिक जे बाहेरच्या देशात आहेत त्यांनी मिळवलेल्या उत्पन्नाचा सुद्धा समावेश यामध्ये केला जातो आणि कंपन्यांनी मिळवलेला जो डिव्हिडंड आहे न वाटलेला, तो यातनं वजा केला जातो. आणि म्हणून GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, एकूण राष्ट्रीय उत्पन्न. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही सुद्धा देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, कारण एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये परकीयांनी सुद्धा आपल्या देशातील नागरिकांनी परदेशात जाऊन जे उत्पन्न मिळवलं असेल त्याचा समावेश केला जातो. आणि म्हणून एकूण राष्ट्रीय उत्पन्न GNP ही संकल्पना. तिसरी आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. एका विशिष्ट वर्षात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील एकूण मूल्य आणि त्यातून घसारा रक्कम वजा केल्यास निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळते. निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नावरून राष्ट्रीय उत्पन्नाची खरी स्थिती आपल्याला समजून येते, खरी आकडेवारी आपल्याला कळते. चौथा प्रकार म्हणजे पर्सनल इन्कम. एका विशिष्ट वर्षात देशातील नागरिकांनी उत्पन्नाच्या अनेक मार्गांपासून मिळवलेल्या व्यक्तिगत उत्पन्नांची जर बेरीज केली तर त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. पण सगळ्याच अर्थात या आकडेवारीतनं आपल्याला हस्तांतरित उत्पन्न वजा करावे लागते. अनर्जित उत्पन्न कष्ट न करता मिळेल, पेन्शन, लॉटरी यापासून मिळालेले उत्पन्न जे ग्रॅच्युइटी वगैरे हे सगळे वजा करावे लागते. आणि म्हणून व्यक्तिगत उत्पन्न ही संकल्पना आपल्याला देशातील नागरिकांची खरेदी शक्ती किती आहे हे समजून घेण्यासाठी ती संकल्पना उपयुक्त आहे. त्यानंतर पुढची संकल्पना म्हणजे खर्च करता येण्याजोगे उत्पन्न, व्ययशक्य उत्पन्न, डिस्पोजेबल इन्कम. व्यक्तीला मिळणाऱ्या उत्पन्नाचा जो भाग त्याला पैशात खर्च करता येतो ते व्ययशक्य उत्पन्न होय. समीकरणात असं सांगता येईल की व्ययशक्य उत्पन्न बरोबर व्यक्तिगत उत्पन्न वजा प्रत्यक्ष करांची रक्कम, त्याशिवाय विम्याचे हप्ते, त्यानंतर सक्तीची बचत ही यातनं वजा करावी लागते, तेव्हा व्ययशक्य उत्पन्न आपल्याला प्राप्त होते. दुसऱ्या शब्दात व्ययशक्य उत्पन्न बरोबर बचत, उपभोग खर्च अधिक बचत, Y = C+S. त्यावरून व्ययशक्य उत्पन्न म्हणजे प्रत्यक्ष खर्च करण्यासाठी किती पैसे उपलब्ध आहेत हे आपल्याला कळते. यावरून राहणीमानाची कल्पना येते लोकांच्या, तर राहणीमानाचा दर्जा समजतो आपल्याला. त्यानंतर पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला देशाच्या लोकसंख्येने भागले असता जी आकडेवारी मिळते त्यास दरडोई उत्पन्न असे म्हणतात. दरडोई उत्पन्न हा आर्थिक विकासाचा एक मापदंड आहे. दोन देशांच्या आर्थिक विकासाची किंवा आर्थिक वाढीची यातून आपल्याला तुलना करता येते.
स्थिती समजून येते प्रत्यक्षात. आणि म्हणून दर उत्पन्न ही एक सरासरी आकडेवारी आहे. संख्याशास्त्रीय आकडेवारी आहे. सरासरीचा वापर केला जातो. सरासरी हे एक संख्याशास्त्रीय असे साधन आहे की ज्यावरून आपल्याला सरासरी एकूण आकडेवारी मिळते. त्याचा यात उपयोग केला जातो. त्याला दर उत्पन्न असे म्हणतात. त्यानंतर चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न जे विशिष्ट वर्षातील त्या वर्षातील चालू वर्षातील असं ज्या वस्तू व सेवा उत्पादित झालेल्या आहेत त्यांना चालू किमतीनुसार गुणले असता चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न समजते. आणि पुढचा प्रकार म्हणजे स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न. विशिष्ट वर्षात तयार झालेल्या वस्तू व सेवांना त्यांच्या स्थिर वर्षातील किमतीने गुणले असता जी आकडेवारी मिळते त्याला स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नावरून साधारणतः या अर्थव्यवस्थेच्या स्थिती किंमत पातळीची आपल्याला वास्तव स्थिती समजून येते. वर्तमान काळात कदाचित किमती वाढल्या तर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा वाढलेला असतो, परंतु तात्पुरता वाढलेला असतो. म्हणून स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारी ही सुद्धा मार्गदर्शक आहे, देशाला उपयुक्त आहे. अशा रीतीनं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाच्या या विविध 8 प्रमुख संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. परीक्षेला यावरती एक मोठा प्रश्न असा 10 मार्कांचा येतो राष्ट्रीय उत्पन्नावरती. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ते सांगून राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना स्पष्ट करा. पुन्हा एकदा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट वर्षात देशातील भांडवल व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या मदतीने ज्या अंतिम वस्तू व सेवांचे उत्पादन केले जाते त्यांचे पैशात व्यक्त झालेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, अशी व्याख्या डॉक्टर मार्शल यांनी केलेली आहे. त्यानंतर पिगू यांची व्याख्या, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशात व्यक्त केला जातो तेव्हा त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. अशी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या प्राध्यापक पिगू यांनी केलेली आहे. अर्थात यात परदेशातून मिळवलेल्या उत्पन्नाचा सुद्धा समावेश होतो. मार्शल यांची व्याख्या जी आहे आणि पिगू यांची व्याख्या, प्रत्येकांच्या व्याख्येमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. फिशर यांनी खर्चाला जास्त महत्त्व दिलेले आहे. उपभोगासाठी जो भाग वापरला जातो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणावं, असं फिशर यांचं मत आहे. आणि मार्शल यांचं मत त्यापेक्षा वेगळं आहे. आणि म्हणून एक महत्त्वपूर्ण संकल्पना झालेली आहे. त्यानंतर पुढच्या तासाला आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत, 3 प्रमुख पद्धती आहेत, एकूण उत्पन्न पद्धती, एकूण उत्पादन पद्धती आणि खर्च पद्धती. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. ती माहिती आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.